जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ आजचा जो आहे तो डीआरए साठी आहे. भरपूर मी व्हिडिओज वगैरे पाहतोय, त्यामध्ये डीआरएसला भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते. त्यांना शिवीगाळ वगैरे केली जाते. जर डीआरए तुम्हाला शिवीगाळ करत असेल तर त्याचं डीआरए सर्टिफिकेट तुम्ही रद्द करू शकता. पण जो डीआरए तुमच्याकडे आलेला असतो तो डेप्थ रिकव्हरी एजंट, तर त्याला बँकेने नेमलेलं असतं, कुठल्या एजन्सीने नेमलेलं असतं आणि या एजन्सीजला जे काम भेटत असतं ते बँकच देत असते. तर मग थोडक्यात एजन्सी जे काम करते ते कोणाचं करते? ते बँकेचं काम करते. तर मित्रांनो, जोही कोणी डीआरए अधिकारी आपल्या घरी येतोय, डीआरएचा एखादा मुलगा कोण त्याने की डीआरए एक्झाम पास करून आलेला आहे, तो जर तुम्हाला अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर तुम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. पण सकाळी 7च्या पुढून 8 वाजायच्या अगोदर तो तुम्हाला कॉल करू शकतो, तो तुम्हाला व्हिजिट करू शकतो. तर त्यांना नको त्या अर्वाच्य भाषेमध्ये बोलायच्या अगोदर स्वतःचे हप्ते वेळेवर भरा. आपले जेही काही ईएमआयज असतील, जेही काही कुठली थकीत बाकी असेल बँकांची, ती व्यवस्थित टायमिंगला भरा. तुम्हाला काही अडचणच येणार नाही. आणि जरी समजा तुमचा दिवाळे निघलेला असेल, तुम्हाला काही अडचण तशी पैसे भरण्यासाठी आलेली असेल, तसं तुम्ही प्रॉपर बँकेला मेल टाका. तुम्हाला बँक थोडासा कार्यकाळही देत असते. पण त्यामध्ये हे जे 12-15 हजारावर, 20-30 हजारावर काही लोक काम करतात, त्यांच्या पोटापाण्यासाठी ते झगडतात, झटतात, चालतात, तर त्यांना शिवीगाळ करणे किंवा त्यांना मारणे हे आपलं काम नाहीये. बाकी जर तुम्हाला अशाच प्रकारच्या आणखीन काही दुसरी कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आरबीआयचं पुस्तक घ्या, वाचा, कायदा घ्या, वाचा. बरोबर आहे. त्यामध्ये जर समजा तुम्हाला काही वेगळं दिसून येतं जे की हा डीआरए करतोय, तर त्यावर तुम्ही कारवाई करू शकता. पण जर समजा एका डीआरएला जर तुम्ही तसं करताय, तर कळत न कळत तुम्ही पण कुठल्या तरी एका गुन्ह्याचे हकदार होऊ शकता. जय हिंद.